दिवसाचे उपवास आमचे सुधामदेव आहे आणि त्यामुळे मूर्छित होऊन पडले. परंतु ऐका, आमच्या भगवंताचं प्रीत आहे मला स्वर्गात. भक्त हमारे पग धरे तिथे माझा भक्त असेल तिथे मात्र मी भावत जातो आणि म्हणून भगवंत दुरात्याच्या रूपामध्ये प्रगट झाले. विचारलं लगेच महाराज विशुद्ध पडलेले सुधामदेव पाणी शिंपडलं. त्यांना सावध केलं. म्हणे बाबा तुम्ही कोण आहे, कुठे चालले? त्यांनी सांगितलं की मी द्वारकेमध्ये चाललेलो आहोत. सुंदर महाराज 3 दिवसाचे उपवासी सुधामदेव यांना पाहिलं आणि भगवंतांनी यांना मात्र जोर घातलं. चला 2-3 घास कसे तरी खाल्ले. 3 दिवसपर्यंत भगवंत सुधामदेव सोबत राहिलेले आहे. ऐका इकडे लक्षात. 3 दिवसपर्यंत. परंतु सुधामदेवाला माहिती देखील होऊ दिली नाही की मी आहे म्हणून. ऐका महाराज, इथे तर 3च दिवस होते. एकनाथ महाराजांच्या इथे 36 वर्ष राहिले भगवंत श्रीखंड्या रूपाने. परंतु एकनाथ महाराजाला माहिती होऊ दिली नाही. जवळचा प्रसंग ऐका थोडा. प्रसंग असा घडला की भगवंत छोटेसे श्रीखंड्या रूपामध्ये आले एकनाथ महाराज. मार दो उनको, वापस चले जाएंगे. आवाज दिला, बाबा बाबा घरी आहे का? एकनाथ महाराजांनी लहानशा त्या मुलाला पाहिलं. म्हणे बाबा कोण रे तू? म्हणे बाबा मी श्रीखंड्या आहे. श्रीखंड्या? श्रीखंड्या? म्हणे हो बाबा. अरे मी तुला ओळखलं नाही, तू कशा करता आलेला आहे? म्हणे बाबा मी गरीबाचा मुलगा, मला काही काम पाहिजे होतं तुमच्या घरी. म्हणे अरे श्रीखंड्या तू लहान आहे आणि तू काम केलं तर तुझे आई वडील काय म्हणेल? म्हणे नाही हो बाबा, मला आई नाही आणि वडीलही नाही. बाबा मला काम द्या. म्हणे ठीक आहे ठीक आहे, ये आते. भगवंत आले. म्हणे श्रीखंड्या काय काम करशील तू? पाणी भरशील का? म्हणे हो बाबा मी पाणी भरेल. रोज कावड घेऊन महाराज भगवंत श्रीखंड्या रूपामध्ये रांजण एकनाथ महाराजाच्या घरी भरायचे पाणी. आजही महाराज एकनाथ महाराजांचं घर आहे आणि आजही महाराज ज्या तिथीला भगवंत तिथे आले होते रांजण भरला होता त्या तिथीला आपोआप रांजण भरतो आजही. हा कधी पैठणला गेले असेल तर महाराज विचारा तिथे. चला नंतर एकनाथ महाराज देवपूजा करायचे. सुंदर देवारा आहे एकनाथ महाराजाचा अजूनही आहे. पूजा करायला बसायचे.
चंदन घासायला लागायचे. श्रीखंडा येऊन बसला. बाबा बाबा मी तुम्हाला चंदन घासून देऊ का? म्हणे चंदन घासून देतो. ठीक आहे ठीक आहे ते चंदन घासून दे. ऐका महाराज, चंदन घासणाराही देव आणि ज्याला चंदन लावल्या जाणार आहे तोही देव. चला चंदन घासणं झालं, पूजा झाली. एकनाथ महाराज रोज रामायण सांगायचे. गावातील सर्व लोक ऐकण्याकरता यायचे. भगवंत सर्वात शेवट बसायचे पोत्यावर. नोकर ना महाराज, पोत्यावर बसायचे शेवट. नोकर ना. एकनाथ महाराज रामायण सांगायला सुरुवात करायचे आणि मग सांगायचे की ऐका, या जगताचा मालक एक आहे आणि शेवट महाराज जो श्रीखंड आहे ना त्याला एकनाथ महाराज विचारायचे, श्रीखंड अरे जगताचा मालक एक आहे ना? भगवंत उठून उभे व्हायचे, छातीवर हात देऊन म्हणायचे की हो बाबा जगताचा मालक एक आहे. हो बाबा जगताचा मालक एक आहे. 36 वर्ष राहिले तर माहिती होती की कोण आहे देव. इथे तर 3 दिवसापर्यंत सुदामदेव सोबत भगवंत महाराज राहिले आणि द्वारकेपर्यंत आणून पोहोचले. द्वारकेमध्ये आले सुदामदेव. भगवंत तर तिकडे अंतर्धान झाले. लहान लहान मुलांना विचारायला लागले की द्वारकाधीशांचा राजमहल कुठे आहे? म्हणजे तुम्हाला पाहिजे का राजमहल? आमच्या राजाचा सरळ जा, नंतर उजवीकडे जा आणि परत सरळ जा आणि जो दिव्य भव्य विशाल राजमहल दिसेल तो आमच्या परमात्म्याचा आहे, द्वारकाधीशांचा. चला त्याच दिशेने महाराज सुदामदेव आले आणि त्या विशाल राजमहालाच्या दाराजवळ येऊन उभे राहिले. आत प्रवेश करणार तर द्वारपालांनी रोखलं. म्हणे हे कोण आहे तू? कुठे निघालास? म्हणे माझं नाव सुदामा आहे आणि मी भगवंताच्या दर्शनाकरता आलेला. मी भगवंताचा लहानपणीचा मित्र आहो. यांनी महाराज पाहिलं, पायापासून तर मस्तकापर्यंत अंगावर कितीतरी ठिकाणी फाटलेलं वस्त्र आहे, कृशकाय शरीर आहे, थरथर अंग कापत आहे. म्हणे अरे कुठे तू या कष्टीत ब्राह्मण? कुठे आमचे द्वारकाधीश? आणि स्वतःला त्यांचा मित्र म्हणतो. चल हो बाजूला, प्रवेश मिळणार नाही. एका दगडावर बसून सुदामदेव डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. म्हणे प्रभू बरोबर आहे, तुम्ही एवढे मोठे राजे आणि मी कष्टीचा ब्राह्मण. कुठे? यांचं बरोबर आहे. अरे धक्का मारा, धक्का मारा. मी आलो होतो. धक्का मारा काय नव्हतं, असं वाटतं चालू आहे तो. घेताच जावं लागेल, परंतु जीवनामध्ये कधी असा योग येईल. आधी शूट मध्ये आलं आज जर दर्शन झालं नाही ना, संपत पर्यंत पाहिजे तुमचं दर्शन होणार नाही. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या सुदामदेव यांच्या. एक द्वारपाल दुसऱ्या द्वारपालाला एवढ्यामध्ये म्हणत आहे. म्हणे अरे दिसतो हा यक्कष्टीचा ब्राह्मण नाही आहे. अंगावर धड वस्त्र आहे, कृशकाय शरीर नाही आहे, पायात चप्पल नाही आहे, डोक्यावर टोपी, परंतु याच्या चेहऱ्यावर जे तेज दिसत आहे ते ऋषीमुनींच्या तेजाला देखील फिकं पाडणार आहे. काहीतरी ही देवता अधिकारवान आहे. चल विचारू त्यांना की ते खरंच भगवंताचे परममित्र आहे का? चला दोनही द्वारपाल गेले. सुदामदेवाला विचारलं की तुम्ही खरंच भगवंताचे मित्र का? चला तर त्यावेळेला सुदामदेव सांगायला लागले. म्हणे हो. आले द्वार थांबा थांबा थांबून जा. माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवत 14 जण. सुदामदेव द्वारपालांना आता विनंती करायला लागले. पण हे द्वारपालांनो, एक उपकार माझ्यावर करा. मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये कधी तुमचे उपकार विसरणार नाही. एक विनंती तुम्हाला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है.
उनको ऐसा निघून जा असं म्हणायचं नाही, हातानं असं निकल जा. आवाज मोठा कर. गरीबी से बुरा हाल धर्मपत्नी के बार बार कहने पर सुदामा ना चाहते हुए अपने बचपन के मित्र कृष्ण से मिलने चला. द्वारकाधीश के महलों के अंदर जाने का प्रयास किया तो द्वारपालों ने रोका. किधर जाता है? सुदामा ने प्रार्थना की, ऐ द्वारपालो, देखो देखो ये गरीबी का हाल. कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम. यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है. न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन से जा करके कह दो, तुम एक बार मोहन से जा करके कह दो कि मिल में सखा पद नसीब आ गया है. कि मिल में सखा पद नसीब आ गया है. अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. कि दर पे सुदामा गरीब आ गया है.
अचंभा हुआ रुक्मणी को, बहुत ही अचंभा ये मेहमान कैसा अजीब आ गया है। मेहमान कैसा अजीब आ गया, हाँ हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा ये मेहमान कैसा अजीब आ गया है। मेहमान कैसा अजीब आ गया है। और बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम में बुलाए, बराबर में अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से शाम में बुलाए, बराबर में अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से प्रभु ने बुलाए, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है। खुशी का समा तेरे करीब आ गया है। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है। 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 न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा भी सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है। खुशी का समा तेरे करीब आ गया है, हाँ खुशी का समा तेरे करीब आ गया है। 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 आणि चला महाराज एकदम ज्यावेळेला द्वारपाल गेले आणि सांगितलं की म्हणे हे प्रभू एका ब्राह्मण देवता मुख्य द्वारावर आलेली आहे, ज्यांचं तेज अत्यंत मात्र प्रगाढ दिसतं, जे तुमच्या भेटी करता आलेले आहे आणि सांगत आहे की तुमचे ते लहानपणीचे मित्र आहे. विचारलं नाव सांगितलं म्हणे सुदामा. सुदामा म्हटल्याबरोबर भगवंत अत्यंत वेगाने धावत गेले आणि महाराज जसे मुख्य द्वारावर आले सुदामाला पाहून अत्यंत आनंदित झाले आणि कडकडून मिठी मारली. थांबून जातात कडकडून मिठी मारली. आज महाराज सुदामाला पाहिलं, भगवंत एवढे आनंदित झाले. लहानपणीचे मित्र मिळाल्यानंतर आपल्याला केवढा आनंद होतो, त्याही पेक्षा हजारोपट सुदाम देवाला पाहून भगवंताला आनंद झाला. म्हणे अरे सुदामा किती वर्षांनी आला तू, मी किती वर्षाची तुझी वाट पाहतो. चल चल लगेच रथात बसविलं. अत्यंत वेगाने निघाले भगवंत आणि महाराज अंतपुराजवळ आणलं. अंतपुरामध्ये प्रवेश केला आणि आज महाराज आपल्या सिंहासनावर सुदामदेव यांना बसविलं. स्वतः भगवंत सुदामदेवांच्या चरण कमलाजवळ बसले. 16,108 राण्यांना आवाज दिला, म्हणे ऐका चला पूजेचं साहित्य आणा. एकच धावपळ महाराज सर्व राण्यांची झाली. कोणी पुष्पमाला आणत आहे, कोणी पाणी आणत आहे, कोणी अक्षता आणत आहे आणि एवढ्यामध्ये
भगवंताने महाराज सुदाम देवांची ती अवस्था पाहली. कृषकाय शरीर झालेला आहे. जी महाराज धोती घातलेली आहे ती कित्येक ठिकाणी फाटलेली आहे. पायामध्ये कितीतरी खोल काटे रुतलेले आहेत. रक्तबंबाळ पाय झालेले आहेत, फोडा आलेले आहेत. आणि ऐका महाराज, भगवंत स्वतः काटे काढायला लागले. आज सुदाम देवांची ही अवस्था पाहून भगवंत एवढे रडले की जेवढ्या राधा राणी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्या करता रडल्या होत्या. जितनी राधा रोई रोई श्याम के लिए, कन्हैया उतने रोए रोए सुदामा के लिए. जितना राधा रोई रोई कान्हा जितना राधा रोई रोई कान्हा कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए. जितना रोई श्याम के लिए, जितना रोई रोई श्याम के लिए. कन्हैया उतना रोया सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया सुदामा के लिए. यार की हालत देखी उसकी हालत पे रोया. यार की हालत देखी उसकी हालत में रोया. यार के आगे अपने शान शौकत पे रोया. यार के आगे अपने शान शौकत पे रोया. ओ ऐसा तड़पा जैसा समा परवाने के, ऐसा तड़पा जैसा समा परवाने के. कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. यार को लगा के दे बात भर भर के रोया. यार को लगा के दे बात भर भर के रोया. और अपने बचपन को याद कर कर के रोया. और अपने बचपन को याद कर कर के रोया. आंसू से भर पानी बस हर जाने के, आंसू से भर पानी बस हर जाने के. कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए.
आणि आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामदेव यांच्याकरता रडले महाराज. त्यांची ही स्थिती पाहून आणि चला आपल्या हाताने काटे काढले. वर्णन करतात की एक काटा खोलवर गुंतला होता, तो भगवंताने महाराज मुखाने काढला. चला देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधी रोय, पाणी परात को ठेव नये, नैन नक्के जलसे पगत. आपल्या अश्रूच्या योगाने महाराज सुदाम देवांचं चरण प्रक्षालन भगवंताने केलं. चला पूजेचं सर्वांनी साहित्य आणलं, भारी भारी वस्त्र अलंकार परिधान करविले, षोडशोपचारे पूजा केली, सुदामदेव यांची दिव्य माला समर्पित केल्या. आणि आता सर्व देवींना सांगितलं आपल्या राण्यांना, म्हणजे ऐका राण्यांनो, या सुदामाच्या अवस्थेवर जाऊ नका. आता त्रैलोक्यामध्ये त्याच्यासारखं कोणी पवित्र नाही, एवढा पवित्र माझा सुदामा आहे. एक काम करा, आशीर्वाद घ्या यांच्याकडून. चला एक एक राणी चालली आणि सुदामदेवाच्या चरणावर काय म्हणलेलं आहे, साष्टांग दंडवत करत आहे, नतमस्तक होत आहे. सुदामदेव महाराज आशीर्वाद द्यायला लागले, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आणि असं करता करता हात दुखून आले. अरे कान्हा, अरे किती राण्या केल्या रे तू, अजून किती आहे, माझे हात दुखले ना म्हणे, आता मी देऊ शकत नाही आशीर्वाद. म्हणजे काय सुदामा, आला तर आला, एवढ्या वर्षाने आला, बरं ठीक आहे आला एवढ्या वर्षाने, पण माझ्या घरी काही भांडण लावायला आला का म्हणजे तू? अरे कोणत्या राण्यांना तू आशीर्वाद दिला काही, आणि काही राण्यांना आशीर्वाद नाही दिला तर त्या बाकीच्या भांडतील ना म्हणे माझ्यासोबत. म्हणजे एक काम कर, तुला असं वाटते ना की तुझ्या सर्व राण्यांना आशीर्वाद मिळावा, कारण भगवंताने सांगितलं होतं इथून तर तिथपर्यंत लाईन आपलीच आहे म्हणून. एक काम कर कान्हा, तू माझ्या पाया पड, तुझ्या सर्व राण्यांना आशीर्वाद मिळेल आणि काय दिव्य भव्य आणि उदात्त घटना घडली महाराज. आज जगत चालक पालक मालक अनंत कोटी ब्रह्मांड आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदाम देवांच्या चरण कमलावर साष्टांग दंडवत प्रणिपात करते झाले. या युगाने सर्व राण्यांना आशीर्वाद मिळाला. भगवंताने सांगितलं की चला लगेच भोजनाची व्यवस्था करा, कारण भगवंताला माहिती होती की माझा सुदामा 3 दिवसापासून उपवास. चला 56 प्रकारचे पक्वान्न महाराज तयार करण्यात आले. सुदामदेवाला घेऊन भगवंत भोजन करायला बसले, परंतु एका एका अन्नाच्या शेताकरिता धारा फिरती पडलेले मुलं, आकांत त्यांचा सुरू होता. ते मुलं दृष्टीचा आले, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. भगवंताने विचारलं, पुढे सुदामा काय झालं रे, काय रडतोय? सांगितलं नाही महाराज, एवढं दुःख होतं जीवनात, किती दुःख होतं आमचं सुदामदेवांच्या जीवनात, नाही सांगितलं. पुढे प्रभू काही 2-3 घास कसे तरी भगवंता करता सेवन केले. नंतर शयनगृहामध्ये भगवंताने नेलं. सुंदर महाराज काय म्हटलेलं आहे, पलंगावर बसलेलं. आणि आता विचारायला लागले, म्हणजे काय सुदामा तुझा विवाह वगैरे झाला? म्हणे हो. काय वहिनी वगैरे कशा? म्हणे काय विचारतं काढला? अरे नाव सुशीला आहे आणि स्वभावाने देखील सुशीला आहे. वहिनीने माझ्याकरता काही पाठविलं नाही. सुदामदेवाला असं विचारल्याबरोबर सुदामदेव पोह्याची गाठोडी लपवायला लागले. म्हणे माझ्या प्रभूच्या या ऐश्वर्यासमोर हे पोहे एकटीच आहे. लपवायला लागले. म्हणे नाही सुदामा, एकदा चणे लपवले तू गुरुकुलामध्ये तर तुला एवढं दारिद्र्य भोगावं लागलं. आता नाही. लगेच महाराज पोह्याची गाठोडी हिसकली, सोडली भगवंताने. आणि आता एक मोठं पोहे त्यातील घेतले, आपल्या मुखामध्ये टाकले. दुसरे मोठे पोहे घेतले, मुखामध्ये टाकले. तिसरे मोठे पोहे घ्यायला गेले, त्यावेळेला रुक्मिणी मातेने हात पकडला. म्हणे अहो आम्हाला तर काही प्रसाद द्या, कारण लक्ष्मी मातेला माहिती होतं की या 2
मूठ पोह्यामध्ये भगवंतांनी अहिकेचं आणि पारत्रिकेचं ऐश्वर्य मात्र सुदामदेवाला देऊन टाकलं. शेवटी तिसरी मूठ पोहे जर खाल्ले तर मलाच तिथं जा लागत म्हणे. चला, सर्वांनी प्रसाद सेवन केला, अत्यंत आनंदित झाले. सुंदर रात्रीच्या वेळेला गुरुकुलातील आठवण झाली सुदामदेवाने भगवंताला. गुरुचे केवढे उपकार असतात साधकावर शिष्यावर. त्याचा सुंदर उपदेश भगवंत सुदामदेवाला करत आहे की गुरूंच्या ऋणामधून शिष्य कधीच ऋण होऊ शकत नाही, परंतु त्याने एवढं मात्र करावं जरूर की नेहमी तन मन धनाने समर्पित राहावं. आणि खरंच महाराज, गुरुच्या ऋणामधून आपण मुक्त होऊ शकतो. अरे जो आपलं जीवन बदलून टाकतो, जो आपलं जीवन धन्य करतो, जो आपली दृष्टी बदलून टाकतो, जो महाराज आपली दशा बदलून टाकतो, जीव दशेमध्ये जीव दशेमधून काढून शिव दशेमध्ये स्थित करतो, काय त्या गुरूंच्या ऋणामधून आपण मुक्त होऊ शकतो? कधीच नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं की तन मन धनाने नेहमी समर्पित राहावं गुरूंच्या चरण कमलाजवळ. आणि चला, काही दिवस सुंदर आनंदामध्ये सुदामदेव राहिले. आणि आता भगवंताला म्हणायला लागले, म्हणे कान्हा मला जावं लागेल, सुशीला वाट पाहत असेल. म्हणे असं ठीक आहे. म्हणे सुदामदेव म्हणायला लागले, उद्या मी पहाटेला निघून जाईल. रात्र निघून गेली, पहाट झाली. स्नानाधिक कर्मे आटोपले सुदामदेवांचे. भगवंताच्या चरण कमलावर कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि निरोप घेतला. म्हणे प्रभू येतो आता. म्हणे ठीक आहे सुदामा, माझं हे काय, जो येतो त्याला जा म्हणत नाही, जो जातो त्याला राहा म्हणत नाही, काही अर्थ नाही. चला, सुदामदेव यांना असं वाटलं की काही कान्हा मला देईल. मागितलं नाही, परंतु आशा होती. भगवंताने काहीच दिलं नाही. जाऊ देऊ नये, एवढा मोठा म्हणे माझा मित्र द्वारकाधीश आहे, परंतु केवढा कंजूस आहे. शेवटी त्यांना असं वाटलं की म्हणे भारी भारी वस्त्र अलंकार आहे म्हणे, हे विकून काही दिवस मी माझ्या मुलांना जीव घालू शकतो. निघाले सुदामदेव. भगवंताने आवाज दिला, आहे सुदामा इकडे ये. मी काय प्रभू? अरे माझ्या घरचे हे वस्त्र घेऊन चालला, तुझं फाटकं धोतर घाल म्हणे, हे काढून ठेव. फाटकं धोतर परिधान केलं सुदामदेवाने. पादत्राणे घालून चालले होते. ए सुदामा इकडे ये. अरे ते रत्नजडित पादत्राणे माझ्या घरचे काढून टाक. अरे का महाराज, त्यावेळेला सुदामदेवांना असं वाईट वाटलं. म्हणजे द्वारकाधीश, एवढं ऐश्वर्य आणि असं, परंतु ठीक आहे. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है. सारे जहां तेरा ही आसरा है. सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है. सारे जहां के
लगाने, तू गम दे या खुशी दे, सब तेरी मेहरबानी। तेरी खुशी समझकर हर गम भुला दिया है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है। महाराज आपलं ते पादत्राणे ते वस्त्र काढून दिलं आणि चला शिमेपर्यंत भगवंत सुदामदेवाला आता सोडण्याकरता निघाले। चला, आणि पाहता 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 महाराज सुंदर शिमेपर्यंत सोडण्याकरता आले। सुदामदेव भगवंताला म्हणायला लागले की म्हणे, हे प्रभू, तुम्ही विश्वचालक पालक मालक आहात आणि विश्वाचं पालन करता करता स्वतःच्या तब्येतीला कधी विसरू नका। वेळेवर भोजन करत चला। त्यावेळेला यशोदा आईची आठवण भगवंताला झाली की एवढी काळजी करणारी तर माझी यशोदा आईच होती। चला, न जाणो परत जीवनामध्ये भगवंताच्या दर्शनाचा कधी योग येईल। परत परत महाराज भगवंताच्या चरण कमलावर नतमस्तक झाले आणि सुदामदेव निघाले महाराज द्वारकेतून। कन्या सासुराशी जाय, मागे परतोडी पाय, अशी स्थिती महाराज झालेली आहे सुदामदेवाची। चला, निघून गेले सुदामदेव द्वारकेमधून आणि पाहता 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 द्वारकेमध्ये परत आले। आपलं काय म्हटलेलं आहे, कोरळ बंदर मध्ये परत आले। तिथे आल्यानंतर महाराज सर्व बदल दिसला, संपूर्ण नगर महाराज सोन्याचं दिसलं। सुशिला माता आणि मुलं भारी भारी अलंकार घालून होते। सुशिला माता आरतीचं ताट घेऊन स्वागत करण्याकरता आल्या सुदामदेवांचं। म्हणजे सुशिला, हा काय प्रकार आहे, कोणाचं लग्न आहे आणि हे तू भारी भारी वस्त्र अलंकार घातले, हे काय आहे? म्हणे, हो हे तर तुमच्या प्रभूचं दान आहे। ही सुदाम सुवर्ण, ही सुदाम नगरी जी आहे सुवर्णाची, ती भगवंताने तुमच्याकरता बनवून दिली आणि तुमच्याकरता तर खास महल बनविलेला आहे। आईने पंचारतीने ओवाळलं, हात धुवून राजमहालामध्ये नेलं। तो राजमहल पाहिला सुदामदेवांनी, जणू द्वारकाधीशांचा महल जसा होता तसाच महाराज होता। आणि ज्या वेळेला पाहिलं हे सर्व सुदामदेवांनी एकदम खांबाला डोकं टेकवलं आणि रडायला लागले। म्हणे, प्रभू, तुम्हाला थोड्या वेळासाठी मी कंजूस देखील समजलो, सेंटर तुमचं दातृत्व केवढं विशाल आहे। मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। मुझे तूने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। ये तूने दाता बहुत ही दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है।
भगवंताचं दातृत्व विशाल आहे. उदार तू उदार तू उदार तू हरी, दिए ते मूठ भर चावल, सुदामाने प्रभु करवे, दिया बदला नगर कांचन, पुराणों में उजाला. एक मुठी पोह्यामध्ये गाव सुवर्णाचा दिला. परंतु ऐका महाराज, भगवंत भरपूर देतात, परंतु त्याला आपल्याला पहिले काहीतरी द्यावं लागते. सुदामाने मूठभर पोहे दिले, 3 मूठ, तर महाराज सोन्याचा राजमहल दिला, नगरी दिली. म्हणून भगवंताला महाराज काही देत चला. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला मिळा, कारण देशी तेव्हा देशी ऐसा, असं शिव. आणि चला नंतर महाराज इथे 12 स्कंद समाप्त झालेला आहे. थोडा गुलाल द्या वाटून, गुलाल वाटून द्या थोडा. दशमस्कंद समाप्त झालेला. कार्यकर्ते मंडळी थोडा गुलाल वाटून द्या. एकदा प्रेमाने आपण भजन करू, कारण भगवंत आज आता निजधाम गमन करणार आहे. मुरलीधरा मन मोहना, मुरलीधरा मन मोहना, हे नंदनला
या पृथ्वी तलावर सुंदर त्यांनी मंगलमय कर्म करून जिकडे तिकडे त्रैलोक्यामध्ये आपल्या कीर्तीची ध्वजा पसरविली. परंतु त्यांच्याच कुलातील जे यादव आहे हे बलता वीरता आणि शूरता याने उन्मत्त झाले होते. शेवटी भगवंतांनी यज्ञ केला, महान महाराज ऋषी बोलून त्याच ऋषींना महाराज या यादवांनी त्यांची परीक्षा पाहण्याकरता पिंडारक क्षेत्राच्या ठिकाणी गेले. आणि सामान्य एक महाराज काय केलं, स्त्रीचं रूप धारण केलं, गरोदरपणाचं आव्हानला. ऋषीमुनींना विचारलं की या स्त्रीला मुलगा होईल की मुलगी. ऋषींनी शाप दिला. पहिले तर समजून सांगितलं. हे हट्टी यादव महाराज ज्यावेळेला हट्टाला पेटले त्यावेळेला ऋषींनी शाप दिला की या स्त्रीला नाही मुलगा होईल नाही मुलगी होईल, हिला मात्र लोखंडाचं मुसळ होईल आणि यापासून 56 कोटी यादवांचा काय होईल, नाश होईल. चला त्यानंतर सर्व इंद्र दिग्पाल महाराज या द्वारका नगरीमध्ये आले. देवर्षी नारद आले. सुरुवातीला सुंदर महाराज ज्ञान वसुदेव बाबाला दिलं, भागवत धर्माचं मायेचं स्वरूप सांगितलं. गुरुचं जीवनामध्ये किती महत्व असतं. ज्याला भवसागर महाराज पार करून जायचं आहे त्याने जीवनामध्ये गुरु करावा. परंतु गुरु कोणता करावा, जो ज्ञानवान आहे, जो यथार्थ परमार्थवान आहे. काय म्हटलेलं आहे, जो शब्द ज्ञानी पारंगतू ब्रह्मानंदे सदा दुल्लतू शिष्य प्रबोधनी समर्थू यथोचितू निज भाग तस्मात् गुरु प्रपद्ये जिज्ञासु श्रेय उत्तम शाब्दे परेच निष्णात ब्रह्मन्योपासनाश्रय. ऐका, हे कलियुग लागलेला आहे आणि संतांचा वेश करणारे महाराज भरपूर निघाले, परंतु ते संतच असतील असं नाही. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान. मला सांगा की तुम्हाला पोहणं शिकायचं आहे तर पोहणार वाल्याजवळून शिकणार की ज्याला पोहणंच येत नाही त्याच्याकडून, पोहणार वाल्याकडून. तर महाराज तुम्हाला करता येईल. जर ज्याला पोहणंच येत नाही त्याच्याकडून जर तुम्ही शिकायला लागले तर तोही डुबेल आणि तुम्हीही डुबाल. तसा हा भवसागर पार करून जाण्याचं सामर्थ्य ज्या गुरुमध्ये आहे त्याला गुरु करा महाराज. मीराबाई सुंदर म्हणतात, मोहे लागी लगन गुरु चरण की भवसागर सब सुख गयो है फिकर नाही मुझे तरण. ज्याने जीवनामध्ये योग्य गुरु केला त्याला भवसागर पार करून जाण्याची भीतीच राहिली नाही, कारण भवसागर आठून जातो. जो महाराज पार करणं अतिव कठीण आहे. आणि चला सर्व देव लोकांना भगवंतांनी सांगितलं की आता यादवांचा नाश करून मी लगेच काय करणार आहे, निज धाम गमन करणार आहे. आणि चला आता महाराज सर्व यादवांना घेऊन जे शाप प्रेरित फुलं होतं यातून थोडं हा शाप थोडा कमी व्हावा याकरता भगवंत यादवांना घेऊन आले. प्रवास क्षेत्राच्या ठिकाणी यज्ञाधिक कर्म केले. अनेक महाराज प्रकारचं दान ब्राह्मण वृंदांना केलं, परंतु शेवटी रात्री हे सर्व यादव दारू पिले मयरक नावाची आणि शेवटी परस्पराशी भांडण करायला लागले. शेवटी युद्ध केलं. भगवंत समजविण्याकरता आले तर भगवंताचे अंगावर चालून आले. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की म्हणे दादा आता यांच्या नाशाची वेळ आलेली आहे. बलराम दादाने हर धारण केलं, भगवंतांनी सुदर्शन चक्र धारण केलं आणि पाहता पाहता या संपूर्ण यादवांचा नाश केला आणि पृथ्वी मातेचा संपूर्ण भार हलका केला. भगवंतांनी शेवटचा श्वास सोडला. भगवंत यांच्या चरण कमलाला बलराम दादांना नमस्तक झाले. प्रभास क्षेत्राच्या समुद्र किनाऱ्यावर भगवंताची आज्ञा घेऊन आपली बुद्धी परब्रह्म तत्वामध्ये लीन करून बलराम दादांनी जे धामगमन करते झाले. आता मात्र प्रभास क्षेत्राच्या या वनामध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान बसले. आपल्या अंगकांतीमधून चतुर्भुज रूप भगवंतांनी प्रगट केलं. काही दिशा महाराज त्या तेजाने लखलखीत झाल्या होत्या. आणि चला आता भगवंतांनी जे धामगमन करणार तेवढ्यामध्ये जरा नावाचा पारधी आला. त्याला भगवंताचं चरण कमल दुरून हरणाच्या मुखाप्रमाणे दिसलं.
शेवटी महाराज त्याने बाण सोडला, तो भगवंताच्या चरण कमलाला जाऊन लागला. तो आला, त्यावेळेला पाहिलं की मृग नाही, हरिण नाही, हे तर भगवंत आहे. थरथर कापायला लागला, बेशुद्ध पडला आणि भगवंताने त्याला शुद्धीवर आणून सांगितलं की हे माझ्या निज धाम गमनाचं कारण आहे. शेवटी वैकुंठाची प्राप्ती त्या जगाला झाली, सुंदर स्वरूप प्राप्त झालं. दारुकाला सांगितलं की आता द्वारका नगरीमध्ये कोणी राहू नये, कारण 7 दिवसामध्ये सुवर्णाची द्वारका ही मात्र बुडणार आहे. बाकीचे जे कोणी राहिले लहान मुलं आणि स्त्रिया त्यांना पिंडारक क्षेत्राच्या ठिकाणी जायला सांगा. आणि चला दारुक विमल होऊन निघून गेला. आता भगवंत निजधाम गमन करणार हे सर्वांनी जाणलं आणि सर्व देव लोक आकाशामध्ये हातामध्ये पुष्प घेऊन उभे आहेत. त्यावेळेला ओरुषु पुष्पवर्षाणि विमानवल्भिर्नवा कुर्वन्त संकुलं राज भक्ता परमयायुता. जसे भगवंत जायला लागले, स्वर्गामध्ये दुरुंब्या वाजायला लागल्या, किन्नर गंधर्व गायन करायला लागले, देवलोक स्तुती करायला लागले, शंखनाद व्हायला लागले आणि सर्व देवलोकांनी भगवंताचा जयजयकार करून पुष्पांचा वर्षाव केला. गोपाल कृष्ण भगवान की इथे एकादश स्कंद समाप्त झाला आणि द्वादश स्कंदामध्ये शेवटी शेवटचा उपदेश शुकदेव भगवंताने परीक्षिती राजाला केला की म्हणे आता 7 दिवस संपत आलेले आहेत, काही क्षण तुझ्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. आता तक्षक येईल आणि तुझ्या शरीराला दंश करेल, परंतु शरीर मरेल, तू मरणार नाही. कारण या शरीराच्या वेगळं जे आत्मतत्व आहे, परब्रह्म तत्व, तत्वमसी ते परब्रह्म स्वरूप तू आहे. आणि गुरु महाराज याच स्वरूपाची ओळख करून देतात की जे स्वरूप न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूया अजो नित्यम शाश्वतोयम पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणून तुझं आत्मतत्व जे आहे हे जळणार नाही, भिजणार नाही पाण्याने, त्याने त्याचा मात्र शस्त्राने छेद होत नाही, ते मरणार नाही, अविनाशी आहे. आणि तत्वमशी असं अमर तत्व जे आहे ते तू आहेस. शेवटचा उपदेश केला. चला 7 दिवस पूर्ण झाले. आज आसनावरून परीक्षिती राजा उठला. ज्याने महाराज पाणीही पिणं सोडलं होतं, काही खाल्लं पण नव्हतं, आज आपल्या गुरुदेवांची षोडशोपचारे पूजा केली, दिव्यमाला समर्पित केल्या, गुरुदेवांच्या चरणकमलावर नतमस्तक झाला आणि गुरुदेवांना म्हणायला लागले, पण हे प्रभू, हे गुरुदेव, तेवढे उपकार तुम्ही माझ्यावर केले की एक क्षण देखील गायी धुण्यापुरते देखील तुम्ही कोणाच्या दारावर उभे राहत नाही. त्या तुम्ही माझ्याकरता 7 दिवस काढले. आणि एवढंच नाही तर या 7 दिवसामध्ये भगवंताची प्राप्ती करून दिली. आज तुमच्या कृपेमुळे तो परमात्मा मला घ्यायला आलेला, दोनही हात समोर करून मला बोलवत आहे. काळ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोल. वाडवेड
परमात्मा मला घ्यायला आलेला आहे. तुमच्या उपकारातून या मी कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून तेरून शेष वाचाया न फेडवे मरुनिया ते पाया पडून मिया सोडविले येत होते. परत परत आपल्या गुरुदेवांच्या चरण कमलावर नतमस्तक परीक्षित झाला. अमोघ आशीर्वाद शुकदेव भगवंताने दिले. शुकदेव भगवान निघून गेले सर्व ऋषीपणांना घेऊन. आणि इकडे तक्षक अत्यंत वेगाने आला आणि परीक्षित राजाला महाराज दंश केला. पूर्वेकडे मुख करून बसला होता. त्याचं भरभर शरीर जळायला लागलं. आणि ऐका, स्वर्गामध्ये हा मंगलमय मृत्यू पाहून दुदुंब्या वाजायला लागला. किन्नर गंधर्व गाया करायला लागले. देव लोक साधू साधू म्हणून स्तुती करायला लागले. ज्याची जो परब्रह्म तत्वाला प्राप्त झाला होता, परमात्म्याला प्राप्त झाला होता. शेवटी परत भगवंताने तुम्हा आम्हाला सावध केलं. श्रीमद भागवत रूपी काढणारी. आणि परत शेवट महाराज 7 दिवस तुम्ही विसरले असेल म्हणून जाता जाता परत संदेश दिला की म्हणे हे जीवांनो मरण व्हावं तर कसं. समजा की परत परत मरावं लागणार नाही. म्हणजे त्या अमृत तत्व परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. चला, नंतर मार्कंडेयाची कथा आली आणि शेवटी 4 लाख ही संपूर्ण ग्रंथाची संख्या सांगितली. श्रीमद भागवत या महापुराणाची श्लोक संख्या 18,335 काय म्हटलेलं आहे. 12 स्कंद 335 अध्याय. आणि याचं फल सांगितलं. अज्ञानासह वर्तमान जगन निवृत्ती, परमानंद रूपचे ब्रह्म त्याची प्राप्ती. चला, कथा इथपर्यंत आपली झाली. सर्वजण मांडी घालून बसा. आता या परमात्म्याला शेवटी महाराज या कथेची सांगता होता तुम्ही आम्ही सर्वजण एक विनंती करूया की हे प्रभू, तुमचं नाम जीवाच्या सर्व पापाचं प्रक्षालन करणार आहे. या 7 दिवसामध्ये जी भक्ती ज्या माध्यमातून आमची झाली असेल ती तुम्हाला समर्पित असो. नका देऊ आम्हाला मुक्ती द्या, परत मनुष्य देहामध्ये जन्म. परंतु कशा करता? तुमची अविचल भक्ती करण्याकरता, तुमच्या चरण कमलाची अविचल भक्ती करण्याकरता. मी सुरुवातीला म्हणते सर्वांनी पाठीमागून करायचं. चला, व्यवस्थित बसा. नमस्कार. हात जोडून करा. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्तिः, पादयोस्तव जायते, तथा पुरुष
नमस्कार करून माफी मागायची. परत हात जोडा, थोडा काढी. भागवते महापुराणे वैन्यासिक्याम् अष्टादशसहस्र पारमहंसं संहितायां द्वादशस्कन्धे त्रयोदशोऽध्यायः इति द्वादशस्कन्धः समाप्तः सम्पूर्णोऽयं ग्रन्थः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. शुभं भवतु. कुण्डलीकवरदाय पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज, श्री गुरुदेव भगवान, श्री साईनाथ भगवान. चला हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल भगवान श्री युगल सरकार. चला गेल्या 7 दिवसापासून जो सुंदरसा ज्ञानयज्ञ इथे ट्रस्टीद्वारा श्री साईनाथ बाबा यांचे ट्रस्टी, ज्यामध्ये आमचे आदरणीय फुटाणे भाऊ, आमचे श्रीमान पिंपळकर भाऊ, श्रीमान बघेल भाऊ, श्रीमान हजारे भाऊ, श्रीमान वैरागडे भाऊ, श्रीमान चन्ने भाऊ आणि समस्त रामपूरवासी, राजुरावासी सर्वांच्या तर्फे सुंदर महाराज हा ज्ञानयज्ञ जो आयोजित करण्यात आला होता, बाबांच्या कृपेने आज परिपूर्णत्वाला जात आहे. हा जो कार्यक्रम आहे यामध्ये कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि या कार्यकर्त्यांकरता एकदा महाराज यांचं कौतुक करण्याकरता यांच्याकरता जोरात टाळ्या आपण वाजवल्याच पाहिजे. गेल्या 2 महिन्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन सुरू आहे आणि महाराज खरोखर याचं आयोजन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. अथक परिश्रम यामध्ये करावं लागते. 2-2 महिने घरावर तुळशीपत्र ठेवावं लागते, लोकांच्या दारावर जावं लागते. कुणी महाराज बोलते तर कुणी देते, सर्व काही सहन करावं लागते. चांगलं केलं तरही लोक बोलणारे असतात समाजामध्ये. तर मला अतिशय या सर्व ट्रस्टीविषयी स्वाभिमान आहे. आमचे खरोखर महाराजाचे फुटाणे भाऊ आहे, खरोखर फार गोड व्यक्ती आहे. जीव प्राण सर्व महाराज ओतून टाकलं त्यांनी. मला मागच्या वर्षीपासूनच आमचे पिंपळकर भाऊ यांची इच्छा होती, म्हणे ताई एकदा कथा आम्हाला घ्यायची आहे. त्यांनी ती इच्छा आमचे जे फुटाणे दादा आहे यांच्याकडे प्रदर्शित केली आणि या सर्व लोकांनी तन मन धनाने समर्पित होऊन सुंदर हे नियोजन केलं. आणि ऐका कार्यकर्ते मंडळी,
हे तुमच्या कामी येणार आहे. बघेल बघ, हे तुमच्या कामी येणार आहे आणि एकाच जन्मामध्ये नाही तर हजारो कल्प जन्मामध्ये कामी येणार आहे. एवढं याचं फल दिव्य आहे, एवढं याचं फल भव्य आहे. या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझी विनंती एवढीच आहे कार्यकर्त्यांना की हे जे कार्य आज सुरू झालं बाबांच्या कृपेने, हे कार्य परत सुरू राहावं. 8 वर्ष झाले महाराज, हे 9वं वर्ष. मला सांगा, या 7 दिवसामध्ये जो आनंद तुम्ही घेतला, हा आनंद तुम्हाला कधी मिळाला का? अहो महाराज, हा आनंद स्वर्गात नाही, हा आनंद वैकुंठामध्ये देखील नाही. हा आनंद उपभोगण्याकरता वैकुंठामधून देव महाराज या सत्संगामध्ये येते. हा आनंद पाताळात नाही, हा आनंद तर याच पृथ्वी लोकावर आणि या मनुष्य देहामध्ये या सत्संगामध्ये महाराज अनुभवाला भेटतो. या युगाने तुम्हा सर्वांचा उद्धार होणार आहे, भगवंताची कृपा होणार आहे, भगवंताची प्राप्ती होणार आहे. कार्यकर्ते मंडळी आहे महाराज खूप त्रास यामध्ये, परंतु गुण हमखास आहे. म्हणून आज जे हे कार्य साईबाबांच्या कृपेने सुरुवात झालेली आहे. माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना की हे कार्य आता इथेच थांबू नये. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं जीवन बदलावं, या रामपूरच्या सर्व वासियांचं जीवन बदलावं, पुढची पिढी सुंदर महाराज बनावी असं जर वाटत असेल तर हे कार्य चालत ठेवा. वर्षातून महाराज 8 दिवस आपण काढू शकत नाही का? अरे बिमार पडलो तर 15-15 दिवस सुट्ट्या घ्या लागते. एखादी बिमारी आली तर लाखो रुपये लावावं लागते. आणि हे जे उद्धार करणार महाराज साधन आहे, हे करत चला. आणि संपूर्ण रामपूरवासी, राजुरावासी आणि सर्व मंडळी जी इथे आलेले आहे, तुम्हा सर्वांना विनंती आहे महाराज की यांना मदत करत चला. नाही परिश्रमाच्या माध्यमामधून तर पैशाच्या माध्यमामधून मदत करा. कारण जवळजवळ 6 ते 7 लाख हा एवढा खर्च या कथेचा आहे. 500 रुपये दिल्यानं कसं होईल? गणपतीलाही 500, दुर्गादेवीलाही 500, भागवताला 500 नका देऊ, भरभरून देत चला. तुम्ही तर महाराज सोन्याच्या खाणीमध्ये जन्माला आलेले लोक आहात. 1-1 लाख, 2-2 लाख, 50-50 हजार असे तुमचे काय पगार आहे. लक्ष्मी माताची फार कृपा आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की अशीच वाढती लक्ष्मी याच जन्मात नाही तर जन्मोजन्मी आम्हाला भेटावी, तर भरभरून महाराज देत चला आणि या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होत चला. तुम्हाला असं वाटते का की पुढच्या वर्षी कार्यक्रम व्हावा? कोणाकोणाला वाटते? हात वर करून सांगा बरं. पुरुष मंडळी थोडे विचार करून हात वर करून राहिले. वा वा, सर्वांना वाटते ना. आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, साईबाबा पूर्ण करणार आहे. आणि जर महाराज साईबाबांची कृपा असेल तर पुढच्याही वर्षी या कार्यक्रमाचं याच महिन्यामध्ये आयोजन होणार आहे. तशी इच्छा आमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यांनी मला बोलून देखील दाखवलं. परंतु तुमची साथ जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत महाराज हे सगळं होणार नाही. म्हणून तुम्ही यांना सांगा की तुम आगे बढ़ो, हम तुम्हारा साथ है, असं कार्यकर्त्यांना सांगा. आणि महाराज करत चला, हेच आपल्या कामी येणार आहे. माझे 7 दिवसापर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितलं हे माझ्या गुरुदेवाचंच आहे. माझे गुरुदेव हे पंढरपूरला 20 वर्ष राहिले त्यांच्या गुरूंच्या सानिध्यामध्ये. आणि हे संपूर्ण ज्ञान महाराज पंढरपूर पेठातलं आहे. असं तसं नाही आहे महाराज. आम्ही स्वाभिमानाने सांगत असतो की आमची परंपरा आहे, आमची गुरु परंपरा आहे. हे कुठूनही ऐकलं आणि कसंही सांगितलं असं नाही आहे. गुरु परंपरेने जे ज्ञान आलेलं आहे, यथोचित अभ्यास करून महाराज जे ज्ञान आलेलं आहे, ते मात्र माझ्या गुरुदेवांनी गेल्या 25 वर्षामध्ये ज्यांच्या सानिध्यामध्ये मी आहे, ज्यांचा अधिकार महाराज महान आहे. मी तर मला भाग्यवान समजते की मी कथा करू राहिले. मग आमच्या ताई एक म्हणत होत्या की म्हणे ताई तुम्ही किती भाग्यवान आहे की तुम्ही कथा करत आहे आणि तुमचे गुरुदेव ऐकत आहे.
मी म्हटलं हो खरंच हे भाग्य तर माझं आहे आणि असे गुरुदेव मला मिळाले. अजूनही जे महाराज मला शिकवतच आहे, फक्त घेणारा पाहिजे. देणारा तर महाराज आहे की नाही, परंतु संतापाशी असो बहुमर्यादा त्याप्रमाणे राहावं लागतं, तेवढे प्रयास करावं लागते, गुरुची तेवढी सेवाही करावी लागते. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील कुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पावरी नाही का, देगा हरी पलंगावरी नाही जमत. त्याच्यासाठी शिष्यालाही तेवढं समर्पित व्हावं लागतं. माझ्या गुरुदेवांची ही कृपा आहे, ज्यांनी अनेक ग्रंथ सोडले, अनेक भागवतकार, कीर्तनकार, प्रवचनकार जीवनामध्ये ज्यांनी बनविले आणि मलाही त्यांनी हे बनविलं. जे काही आजपर्यंत मी तुम्हाला सांगितलं ते माझ्या गुरुदेवांचं आहे. त्यामध्ये काही चुका झाल्या असतील त्या मात्र माझ्या आहेत, त्या सोडून द्या आणि जे योग्य वाटलं असेल त्याचा मात्र स्वीकार करा. चला, उद्या मी आणखीन बोलणारच आहे. उद्या काला आहे नाही का, तर उद्या आणखीन मला 5 ते 10 मिनिट बोलायचं आहे. तर या कार्यक्रमामध्ये पंक्तीवाल्यांनी महाराज पंक्तीचे दिवस घेतले, त्यांना मी धन्यवाद देईन. नाश्तावाल्यांनी नाश्त्याचे दिवस घेतले. ऐका, शुक सेवी एक शीत घंटा वाजती आनंद. संत महाराज, आम्ही संत नाही, संताचे लेकरं आहोत, त्यांच्या चरणाची धूळ आहोत, परंतु तुमच्या घरी जर आम्ही जेवण केलं तर स्वर्गामध्ये महाराज घंटानाद होते आणि याचं पुण्य एवढं लागतं की अनंत जन्मापर्यंत तुम्हाला कधीच अन्नाची कमतरता पडत नाही. वरही गेल्यानंतर कमतरता पडत नाही, स्वर्ग लोकामध्ये गेल्यानंतर तुम्हाला महाराज अनेक पक्वान्न खायला मिळणार आहे, भोजन करायला मिळणार आहे. हे या दानाचं महत्व आहे, अन्नदानाचं. अन्नदानम महत्दानम नाही काय, अन्नदानासारखं महाराज दान नाही आहे. म्हणून पंक्ती घेत चला. तर त्या सर्वांना मी धन्यवाद देते. त्याच्यानंतर ज्यांनी पैशाच्या रूपाने इथे मदत केली त्यांनाही धन्यवाद देते. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये आमचा जो संच आहे यांनी सुंदर मदत केली महाराज संगीताच्या माध्यमातून, त्यांचा थोडा परिचय तुम्हाला देते. जे उत्कृष्ट ऑर्गनवादक आहे, उत्कृष्ट गायक आहे आमचे हरिभक्त परायण दीपक भाऊ लेहारकर, हल्ली मुक्काम कारंजा, लाड कारंजा, ज्यांनी सुंदर गायनाच्या माध्यमामधून, वादनाच्या माध्यमामधून इथे तुम्हा आम्हाला एक दिव्यानंद दिला. तर त्यांच्याकरता थोडं जोरात आवाज आणि भगवंत सुंदर यांची प्रगती करू अशी मी कानाला विनंती करते. नंतर आमचे हरिभक्त परायण उत्कृष्ट गायक कृष्णाभाऊ पारे, बरोबर आहे ना, आठवलं. हे देखील महाराज हल्ली मुक्काम कारंजा लाड येथील आहे. सुंदर गायनाचं काम करतात. सालस स्वभावाचे आमचे कृष्णा भाऊ आहे. त्यांनीही आपल्या आवाजाची पर्वा न करता सुंदर साथ दिली या ज्ञानयज्ञाला. तर त्यांचं देखील एकदा टाळ वाजवून कौतुक करा. त्यांचीही अशीच प्रगती व्हावी अशी कानाच्या चरणी विनंती करते. त्यानंतर आमचे प्याडवादक हरिभक्त परायण निलेश भाऊ निचक, हल्ली मुक्काम नामगाव खंडेश्वर, फार सालस स्वभावाचे आहे महाराज. एकदम कमी बोलते, फक्त हसते नाही का. फार हा संचच सुंदर आहे महाराज. तर गुण थोडासा कमी असला तर चालते, परंतु नाही का स्वभावाला अतिशय महत्व असते. सुंदर आमची ही मंडळी आहे. सुंदर उत्कृष्ट प्याडवादक आहे. सुंदर प्याडवादनाच्या माध्यमामधून तुम्हा आम्हाला आनंद दिला. तर त्यांच्याकरता देखील एकदा जोरात आवाज. त्यांची ही प्रगती कानाने करावी आणि यांचे गुण कमी नाही, बरं सुंदर लोक आहे. चला, त्यानंतर आमचे हरिभक्त परायण दत्ता भाऊ लोणते, हल्ली मुक्काम कारंजा लाड, उत्कृष्ट तबला वादक, ढोलकी वादक. आपल्या पोटाचा विचारही करत नाही, सर्व पोट फुटून गेले आहे महाराज, तुम्ही पाहाल तर. हो, परंतु कसर नाही ठेवत, तेही सुंदर आनंद घेतात. अतिशय सालस स्वभावाचे आहे. त्यांचीही सुंदर प्रगती हो अशी विनंती करते. यांच्याकरता देखील जोरात आवाज. त्याच्यानंतर सुंदर परीक्षितीच्या भूमिकेमध्ये आमचे श्रीमान अनिल भाऊ पिंपळकर आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या ताई सुंदर सेवा केली परीक्षितीच्या भूमिकेमध्ये. बरोबर वेळेवर येऊन पूजा करणं,
फार हे सारच महाराज मूर्ती आहे. आणि ऐका, मागची 8 वर्षाची आधी कथा जी झाली होती त्यावेळेला यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आणि आज म्हणून या स्टेजवर बसण्याचं सौभाग्य त्यांना मिळालं. त्यांचा अनुभव त्यांना सांगायचा आहे, परंतु आज वेळ नसल्यामुळे उद्या जरूर ते सांगणार आहे. आणि यांच्याकडून तुम्हाला शिकायचं आहे. यांच्याकरता देखील थोड्या टाळ्या वाजवा. त्यानंतर कितीही मोठा वक्ता असेल आणि महाराज जर साऊंड सिस्टीम व्यवस्थित नसेल, मंडप चांगला नसेल, नाही काय तर सोबत नाही. आमचे महाराज वैकुंठवासी बबलू भाऊ मंडप पाहिल्याबरोबर, मंडपात आल्याबरोबर काही तर इथे नव्हत्या, परंतु मला एकदम बबलू भाऊची आठवण झाली. पहिली कथा ज्या वेळेला माझी घेतली, आमच्या अत्कर काकू आणि बबलू भाऊ यांनी घेतली होती. मी इथे येण्याचं कारण आमचे फुटाणे भाऊ यांची प्रेरणा, आणि त्यांनी ती कथा घेतली. खरोखर महाराज फार चांगली व्यक्ती होती. आज ते जरी नसेल तरी मी कान्हाला एवढी विनंती करेन की हे कान्हा त्यांचा उद्धार करा. बबलू भाऊ फार साधस स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी आमच्या बहिणी, आमच्या काकू 7 दिवसापर्यंत त्या हजर राहिल्या. दुःखाचा पहाड महाराज त्या कुटुंबावर कोसळला, परंतु त्यांना एक शक्ती भगवंताने द्यावी अशी कान्हाला विनंती करते. सुंदर आयोजन केलं आमच्या बहिणींनी. काय समजते महाराज या वयामध्ये स्त्रीला काय अनुभव असतो? स्त्रीला माहिती की पती गेल्यानंतर स्त्रीला काय भोगावं लागतं, परंतु त्या खंबीरपणे उभ्या झाल्या. असं तर भगवंताने त्यांना एक शक्ती देऊ आणि सुंदर पुढील त्यांचं जीवन त्यांच्या मुलांचं जावो अशी कान्हाच्या चरणी विनंती करते. आणि त्यानंतर आमचे YouTube चॅनलवाले, यांचं नाव तर मला माहिती नाही, मी म्हटलं कथा YouTube चॅनलवर करायचे. आमचे विशाल भाऊ काय पिंपळे, त्यांना मी फोन केला आणि त्यांनी आमच्या दादांना पाठविलं. काय विशाल भाऊ उंबरकर, सुंदर महाराज त्यांनी इथे 7 दिवसपर्यंत व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. ऐका, 15 दिवसांनी आपली ही कथा YouTube चॅनलवर दिसणार आहे. सर्वांनी पाहायचं आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे. 15 दिवसानंतर सर्वांनी मोबाईल उघडायचे. तुम्ही सर्व दिसणार आहे त्यात, तुम्हालाही पाहून घे जा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसराल नका, ठीक आहे? तर सुंदर त्यांनी सेवा केली. त्यानंतर आमचे झाकीवाले भाऊ आणि त्यांचा संच, त्यांनी देखील महाराज काय झाकीच्या माध्यमामधून आम्हाला आनंद दिला. त्यांच्याकरता देखील एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि त्यानंतर माझा मुक्काम आमचे रामाभाऊ फुटाणे यांच्या घरी होता. ऐका महाराज, आम्हाला तर 1 करोडच्या बंगल्यातही राहण्याचा योग आला आहे, परंतु आम्हाला करोडचा बंगला आवडत नाही. फक्त प्रेम आवडते. आणि ते प्रेम माझ्या बहिणीने, माझ्या दादाने, आमच्या शुभम दादाने मला भरभरून दिलं. 7 दिवसपर्यंत असं वाटलंच नाही की मी परक्या ठिकाणी आहे. मी माझ्या आईला सोडून कधीच कुठे गेली नाही. प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत माझ्या आईसोबत माझ्या राहायची. आता शरीर आहे, थकलेलं आहे. आईला पण मला एकटं सोडावं वाटत नाही, परंतु इथे आल्यानंतर खरोखरच आमच्या बहिणीने खूप माझी काळजी घेतली. आईसारखी मला भरभरून प्रेम दिलं. आमच्या फुटाणे दादाने देखील, शुभम दादाने देखील, त्यांना मी माझ्या हृदयापासून धन्यवाद देते. आणि असंच प्रेम कायम ठेवा एवढी विनंती करते. तुम्ही सर्व श्रोतृ मंडळी देखील आज स्टेजवर मला यायला का वेळ झाला माहिती आहे तुम्हाला? महिला मंडळी मला सोडतच नव्हती. अरे म्हटलं ताई, शेवटचा दिवस आहे, आज लवकर कथा झाली पाहिजे. म्हणे ताई परत तुम्ही कधी भेटाल, परत तुम्ही कधी भेटाल. त्यांच्या प्रेमामुळे मला इथे यायला वेळ झाला. तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं. माझे जे शब्द आहे तुटके मुटके कसे का होईना गोड करून घेतले, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देते. असंच प्रेम राहू द्या. बाकी काही महाराज मला नहीं पाहिजे. मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे, नाही का? तर काय म्हटलं महाराज? त्यानंतर हरिपाठ मंडळी, आमचे हरिभक्त परायण भांजी पिंपळे,
त्यानंतर हरिभक्त परायण पुरुषोत्तम भाऊ चौधरी आणि हरिभक्त परायण काय निलेश भाऊ आहे कोणतरी मृदुंग वादक ही मंडळी देखील आली आणि सुंदर पहाटेला काकडा काय गोड आवाज महाराज ऐकायला यायचा, काय वातावरण वाटायचं. आणि हरिपाठामध्ये देखील सर्वांनी साथ दिली आणि हरिपाठ देखील त्यांनी सुंदर केला. त्यांच्याबद्दल धन्यवाद देते. हा बुटले महाराज ते 7 दिवसपर्यंत इथे आले, त्यांनाही धन्यवाद देते. आणि ऐका, उद्या जे काही राहिले त्यांना मी परत बोलणारच आहे. आता आपली कथा संपलेली आहे. एक उद्याच्या कार्यक्रमाची सूचना तुम्हाला द्यायची. उद्या 10:30 11:30 हो झाकीनंतर घेणार आहोत. पहिले पूजा होईल, पूजानंतर साईबाबांची झाकी आहे, नंतर विकास भाऊंची झाकी आहे आणि त्यानंतर आरती होईल. पूजा आपल्याला तुम्हाला आज एक परंपरा आहे आपल्या संतांची, म्हणून हा दिवस तुमच्या पूजेकरता ठेवलेला आहे. सर्वांनी या ग्रंथाचं पूजन करा आणि पूजा झाल्यानंतर झाकी होईल, झाकी झाल्यानंतर आरती होईल. ठीक आहे. तर मी काहीतरी बोलत होते, विसरून गेली. बरं ठीक आहे, उद्याला बोलू. पहिले मुख्य पूजा होईल, मुख्य पूजा झाल्यानंतर सर्वांनी पूजा करायची. आणि हां, दादांची व्यवस्था केलेली आहे दादा तुमची जाण्याकरता. हो, थोडंसं महाराजांना फोन करा लावा, संकेत दादा म्हणून आहे. ठीक आहे. काही रामा भाऊला सांगा काही आणखी तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे. हां हां बोला. ठीक आहे. हां, श्रीमान डंबारे भाऊसाहेब, श्रीमान बटवारे भाऊसाहेब, बटवलकर भाऊसाहेब येरणे आणि श्रीमान येरणे साहेब पिंपळकरजी आणि शर्माजी आणि समस्त साईबाबा ट्रस्ट यांच्याकरता परत एकदा जोरात टाळ्या वाजवा. भरभरून महाराज यांनी तन मन धनाने समर्पित झालेले आहे. चला, पहिले ग्रंथपूजा होईल, तोपर्यंत एखादं म्हणा भजन. यांची पूजा झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते मंडळी येऊन जा. रामाभाऊ, सर्व कार्यकर्ते मंडळी येऊन जा. सगळ्यांनी पहिले पूजा करा, त्यानंतर महिला मंडळी पूजा करतील, त्यानंतर पुरुष मंडळी. चला, तोपर्यंत एखादं भजन होऊ द्या. तयार आहे का तुम्ही? तयारी झाली आहे का?
रणू
नाही राहू दे ना. फक्त असंच नमस्कार करा. वारे वा. उद्या या बरं तुम्ही. उद्या या म्हटलं माळ टाकून देतो. हा. उद्यापासून सप्ताह आपण करणार सुरू आहे दुसरा व्यसनमुक्ती. ओम नमः शिवाय. चला या. हा इथे घड्याळ सापडलेली आहे. ही कोणाची आहे त्यांनी घेऊन जायचं आहे. घड्याळ बघा. घड्याळ ही कोणाची आहे. ग्रंथाची. हे बघा ग्रंथाची पूजा करा. मला फक्त नमस्कार करा. काही टिळा लावू नका. वेळ झाला आहे. लवकर लवकर आपल्याला परत आरती करायचे.
पटापट का चल. नाही नंतर